कोतवाल महसूल सेवकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी फटाके फोडावे लागतील. अवंतिकाताई लेकुरवाडे, माजी सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद सदस्य, नागपूर. बघा ग्राफिन वर्ड न्यूज. त्यांनी तो केला नाही हे आमचे दुर्दैव. परंतु मी देखील आपल्या वतीने सन्माननीय खासदार बर्वे साहेब यांच्याकडे, आमचे नेते सन्माननीय सुनीलजी केदार साहेब त्यांच्या मातोश्रींना हॉस्पिटलाइज झाल्या असल्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु त्यांच्याकडे देखील आपल्या संवेदना, आपल्या भावना पोहोचवते. आणि तुमच्या या लढ्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. मी आजच आपलं जे पत्र आहे ते आजच सन्माननीय महसूल मंत्री खासदार यांच्याकडे रीतसर ते पत्र पाठवण्याची व्यवस्था करते आणि आपल्याला त्यांनी वेळ द्यावा आणि आपल्याशी त्यांनी चर्चा करावी या संदर्भाने मी माझ्या वतीने माझ्या स्तरावर त्यांना कळवते. परंतु एक बाब आपल्या सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला सहजासहजी काही मिळत नाही. जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर तुमची एकजुटता, तुमचं संघटन आणि चिकाटी या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल. आपण जर सातत्यपूर्ण लढा देत राहिलो तर निश्चितच आपल्या लढ्याची जाणीव आणि दखल घेतली जाईल, ती घ्यावी लागेल आणि आपण ती घ्यायला भाग पाडू. कारण आपण जमिनीवर काम करणारे लोक आहोत आणि तुम्ही जर जमिनीवर गावामध्ये काम करताय तर मग तुम्हाला तुमच्या हक्काच्या लढ्यासाठी लढताना मला वाटत नाही कुठल्याही प्रकारची अडचण आहे. आपल्या आज महिला भगिनी 18 दिवसापासून या लढ्यामध्ये तुमच्या खात्याला खाता लावून सहभागी आहे आणि अशा वेळी खूप काही आपलं मागणं नाही. आज जिथे ज्या गोष्टींची गरज नाही त्या अनेक गोष्टी होतात आहे. आता समृद्धी महामार्ग झाला, त्या समृद्धी महामार्गाची दशा काय आपल्याला माहिती आहे, किती अपघात झाले हे आपल्याला माहिती आहे. आणि दुसरीकडे पुन्हा एक नवीन रस्ता रिंग रोड म्हणून काढण्यात येणार आहे, त्यामध्ये करोडो अरब रुपये लँड ऍक्विजिशन मध्ये खर्च होणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त उधळायचे, परंतु मानवी हक्काचं साधं संवर्धन करायचं नाही, त्यांचा अधिकार त्यांना द्यायचा नाही, हे न्याय विसंगत आहे आणि मानवी विकासाचा विरोधात. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. त्यासाठी माझ्या परीने जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज राहील, ज्या वेळी तुम्ही आवाज द्याल त्या वेळी मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत मैदानात राहीन एवढं आश्वासन देते. आणि तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचाच नव्हे तर त्या लावून धरण्याचा. आज मी जर सभागृहात असते तर कदाचित तुम्हाला आश्वासन दिलं असतं की आम्ही आमच्या सभागृहामध्ये ठराव पारित करू. जेव्हा जेव्हा माझ्या आशा वर्कर, जेव्हा जेव्हा माझ्या अंगणवाडी सेविका रस्त्यावर होत्या, इव्हन किती ऑपरेटर देखील रस्त्यावर होते, त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ जिल्हा परिषदेमध्ये ठराव मांडून तो पारित करून वर पाठवण्याचा आम्ही पूर्ण वेळी आम्ही त्यावेळी पाठिंबा दिलेला आहे. आज आम्ही सभागृहात नाही, हरकत नाही. आज लोकशाही कुठेतरी लोकशाहीला कीड लागलेली आहे. निवडणुकीमध्ये महत्वाचा कणा म्हणजे गावचा कोतवाल होतो. तुम्ही बघितलंय की प्रत्येक वेळी 5 वर्ष झाले की पहिली बॉडी उतरायच्या आज निवडणूक होऊन दुसरी बॉडी बसत असते. परंतु आज महानगरपालिका घ्या, नगरपंचायती घ्या, नगरपालिका घ्या, नगर परिषदा घ्या, जिल्हा परिषदा घ्या, प्रत्येक ठिकाणी अधिकारी राज आणि सचिव प्रशासनाचे राज आलेले आहे. म्हणजे कुठेतरी लोकशाही काढण्याचं कार्य सुरू आहे. कारण जोपर्यंत जनप्रतिनिधी राहत नाही, आज जिल्हा परिषद मध्ये एखादा ठराव घ्यायचा असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, तुम्ही त्यांना हक्काने म्हणू शकता, परंतु सीओ मात्र तुमच्याकडे लक्ष देणार नाही. आणि अशा प्रकारच्या बॉडीज नसल्यामुळे अनेकांना या अडचणींना सामोरे जावं लागतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की आपण आता नुसतं इथे बसून चालणार
नाही, या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. मग कुठे मंत्र्याच्या घराला घेराव घालून आहोत किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचं जे आंदोलनाचं स्वरूप तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे चित्र करावं लागेल. आम्ही पहिले शांतीने घेतलं, परंतु शांतीने आमचा आवाज जर या बहिऱ्या आणि मोठ्या शासनापर्यंत पोहोचत नसेल तर आमचा आवाज पोहोचण्यासाठी मग आपण कसं करतो, दिवाळी आली की फटाके फोडतो, सुतळी बाऊन फोडतो, बरोबर आहे की नाही? ना अशा प्रकारे तुम्हाला फटाके फोडावे लागतील. मग ते कसे फोडायचे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. आणि पहिल्यांदा फटाक्यापासून सुरुवात करा आणि नाहीच झालं तर मग आपण ॲटम बॉम्बचा विचार करू. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या न्यायिक लढाईला अधिक धार द्यावी असं मला वाटतं. मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. तुमची जी मिनिमम अपेक्षा आहे, तुमच्या काही खूप अशा मागण्यांचा मोठा चार्ट नाही, एकच अपेक्षा आहे की तुम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. आणि एवढ्या वर्षापर्यंत जर तुम्ही शासनाकडे काम करताय, आपण बघितलंय की शिक्षण सेवक म्हणून एखादा व्यक्ती काम करत होता, त्याला पण आता रेग्युलर शिक्षकामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. मग इतक्या वर्षापासून कोतवाल जर काम करतोय तर त्याला चतुर्थ श्रेणीचा दर्जा हा मिळालाच पाहिजे आणि तो मिळावा यासाठी मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. पुन्हा एकदा ज्या ज्या क्रांतिकारकांनी क्रांती करून या देशाची समाज रचना आणि संरचना बदललेली आहे, त्या सर्व क्रांतिकारकांचं स्मरण करून तुम्हाला पुन्हा एकदा क्रांतीचा संदेश देते आणि ते थांबते. धन्यवाद.